प्रयत्न तर आपण बघितलं असेल अनेक दिवसापासून आहे आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये नेते हे रक्ताच्या नात्यामध्ये आहे. जर ते एकत्र येत असतील तर भारतीय जनता पार्टीचा यावर काही आक्षेप असण्याचं कारणच नाही आहे. माननीय अजितदादा आज महायुतीमध्ये आहे. ते एकत्र येऊन महायुतीचा भाग होणार असेल तर मला वाटतं प्रश्न उपस्थित होत नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, महाराष्ट्राच्या उन्नतीमध्ये आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्यामध्ये जर आम्ही सर्वच जण एकत्रित येऊन काम करत असू यामध्ये मला वाटतं की महाराष्ट्राचं हितच आहे. यामध्ये महाराष्ट्र हा वेगाने निश्चितपणे प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकतो. निर्णय जो आहे तो त्यांनी घ्यायचा. पण भाऊ त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुळे आणि अजित पवार हे दोघं बसूनच एकत्र निर्णय घेतात. मग शेवटी बहीण भाऊ आहेत, त्यांनी निर्णय घ्यायला अडचण काय? ते दोघे एकत्र येतील आणि निर्णय करतील. महाराष्ट्राचं हित होत असेल तर त्यांनी एकत्र यायला अडचण, आमचा आक्षेप नाही. मला वाटतं की या देशातला कोणत्याही पक्षाचा नेता असेल की कार्यकर्ता, वरिष्ठ असेल की कनिष्ठ, किती मोठ्या पदावर आहे की छोट्या पदावर आहे, पण देशाच्या आर्मीच्या संदर्भात बोलताना तारतम्य असणं किंवा अप्रत्यक्षपणे आपण राजकारणावर टीका करत असताना सैनिकांच्या कृतीबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल, मला वाटतं असं वक्तव्य कोणीही करता कामा नये. आज देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा जेव्हा अशी युद्धजन्य परिस्थिती होती तेव्हा तेव्हा सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आपसातल्या वैचारिक मतभेदाच्या बाहेर जाऊन सैन्याला पाठिंबा दिला. आपण बघितलं असेल स्वतः काँग्रेसच्या अध्यक्षांनी सुद्धा सैन्याचं अभिनंदन. नाही, कडक कारवाई करण्यापासून मला वाटतं की याला दुसरा उपाय नाही. काही ठिकाणी असे प्रकरण होतात आणि अशा प्रकरणामध्ये एक गोष्ट मात्र जी उणीव आहे की यानंतर होणारी कारवाई ही इतक्या संथ गतीने होते की कासवानी सुद्धा आत्महत्या करावी अशा पद्धतीने ही कारवाई होते. याच्यामध्ये काय कायद्यात बदल केला पाहिजे. जेव्हा या ठिकाणी कमिशनरकडे केस जाते 2-2 वर्ष निकाल लागत नाही आणि यातून मात्र या प्रवृत्तीला अप्रत्यक्षपणे खतपाणी घातलं जातं. मी पुढच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात एक कायदा प्रस्तावित केला आहे की अशा गोष्टींचे निर्णय हे विदिन 3 मंथ 90 दिवसात झाले पाहिजे. तर मग कोणाचं धाडस होणार नाही. अनेकदा 5 वर्ष निर्णय होत नाही, 5 वर्षानंतर कालमर्यादा संपून जाते, लोकप्रतिनिधीचा कालावधी संपतो आणि मग त्याचा फारसा उपयोग होतो. नाही, ठीक आहे. तर ही भूमिका जगाने मांडली आहे. अमेरिकेने तीच भूमिका मांडली. युद्धाची आवश्यकता कोणीही म्हटली नाहीये. पण जे अतिरेकी आहे, जे आतंकवादी आहे, जे दहशतवादी आहे, जे सैतानाला गाजवेल असं काम करतात, जे हैवानी वृत्तीचे आहे, अशांना संपवलंच पाहिजे. ते तर ईश्वरीय कार्य आहे, ते पुण्याचं कार्य आहे. हे भगवद्गीतेमध्येही सांगितलं. नाही, मला वाटतं की कोणी कोणाचा बाप घेऊन जात नाही. फक्त काही लोकांना रोज जो ताप होतो ना आणि त्यांच्या बोलण्यानी इतरांना ताप होतो ते थांबलं पाहिजे. बाकी कोणी कोणाचा बाप नेत नाही. नाही, निश्चितपणे सज्ज आहे आणि अल कायद्याची या धमकीला आमच्या देशाची आर्मी असेल, आमच्या देशाचा जवान असेल. खरं तर या देशाच्या आर्मीचं जगामध्ये वैशिष्ट्य आहे की जर कोणी म्हटलं की मग मौत से नहीं डरता, एक तर तो खोटं बोलताय किंवा तो या देशाच्या आमच्या आर्मीचा जवान आहे आणि आमच्या आर्मीचा जवान हे कभी मौत से नहीं डरता असा जवान आहे. अशा धमक्यांना तर तो जमिनीत गाडेल. कंधार विमान अपहरण प्रकरणातला जो मास्टर माइंड आहे तो पण या भारताच्या हल्ल्यामध्ये मारला गेल्याची बातमी आहे. त्यामुळे निश्चितपणे चांगली घटना आहे ना. या पृथ्वीवर एक पाप कमी होत असेल, या पृथ्वीवरचा एक आतंकवादी कमी होत असेल, या
मनुष्याच्या वस्तीतला हैवान कमी होत असेल तर आनंदच आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.